स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून मुलींना समान अधिकार दिलेले आहेत, पण ज्ञानाअभावी काही लोक मुलींना ओझे म्हणून पाहतात. पण त्यांना कदाचित माहीत नसेल, हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. आजही हिंदू लोक नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करतात. कन्या रत्न उगाचच मिळत नाही. आता मी जे सांगणार आहे ते एखाद्या धर्मग्रंथातील साधी कथा किंवा उपदेश नाही. हे गरुड पुराणातील ते कडू आणि भयानक सत्य आहे, जे हजारो वर्षापासून आपल्यापासून लपवले गेले आहे. तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्मते, ती कोणतीही सामान्य शारीरिक किंवा जैविक घटना नसते, तर ती परमपिता परमेश्वराची एक अतिशय कठोर आणि रहस्यमय निवड असते. पण देव कोणत्या पित्याला, कोणत्या आईला आणि कोणत्या घराला मुलगीसाठी निवडतो? आणि सर्वात भयानक प्रश्न हा की तुमचे घर का निवडले? तुमची कर्मे त्या निवडीसाठी पात्र होती का? आज आपण गरुड पुराणातील ती पाने उघडणार आहोत, जी सांगतील की मुलगी नेमक्या कोणत्या घरात जन्माला येतात आणि का. मुलगीच्या जन्मानंतर त्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होते. बंद नशिबाचे दरवाजे अचानक उघडायला सुरुवात होतात. तुम्हालाही हा अनुभव तुमच्या घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर नक्की आला असेल, तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कारण शेवटी गरुड पुराणाचे जे सत्य तुमच्या समोर येईल ते तुमचे आयुष्य आणि कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. आपण सर्वजण असे मानतो की कोणत्याही घरात मूल जन्मणे हा निसर्गाचा नियम आहे, पण गरुड पुराण आणि आपले प्राचीन कर्म सिद्धांत या विज्ञानापेक्षा खूप पुढची गोष्ट सांगतात. गरुड पुराण मोठ्याने ओरडून सांगते की या जगात कोणत्याही घरात, कोणत्याही अंगणात मुलीचा जन्म होणे हा योगायोग किंवा अपघात नसतो. जेव्हा एखाद्या घरात मुलगी पहिला श्वास घेते, तेव्हा ती फक्त एक बालकाचा जन्म नसतो, तर ते त्या ब्रह्मांडाचा एक मोठा निर्णय असतो. देव प्रत्येकाला मुलगी देत नाही. जर तुम्ही एक मुलगी असाल किंवा एका मुलीचे आई बाबा असाल, तर श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर गरुड पुराणातील यम आणि गरुड संवाद पाहूया. गरुड पुराणात यमराज आणि पक्षीराज गरुड यांच्यात आत्म्याच्या प्रवासाविषयी एक अतिशय गहन संवाद आहे. त्यात स्पष्ट सांगितले आहे की मृत्यूनंतर जेव्हा आत्मा यमराजाच्या दरबारात उभी असते, तेव्हा तिचा पुढील जन्म फसव्या पद्धतीने ठरत नाही. आत्म्याला तिकडे पाठवले जाते जिथे तिचा उद्देश असतो. तिथे त्या आत्म्याच्या कर्माचे कर्ज असते आणि जेव्हा स्त्री योनीत मुलगी म्हणून जन्म घेण्याची वेळ येते, तेव्हा यमलोकाचे नियम बदलतात. मुलगा की मुलगी कर्माचा हिशेब गरुड पुराणातील सर्वात कटू पण सत्य आहे. शास्त्रात वर्णन आहे की जेव्हा एखाद्या माणसाच्या मागील जन्मातील पापे किंवा कर्जे खूप जड असतात, जेव्हा त्याने मागील जन्मात एखाद्याचे पैसे खाल्ले असतील किंवा एखाद्याला खूप त्रास दिला असेल, तेव्हा निसर्ग ते कर्ज वसूल करण्यासाठी त्याच्या घरात मुलगा पाठवतो. होय, तुम्ही बरोबर ऐकले. बहुतांश घरात मुलगे फक्त पित्याचे जुने कर्ज वसूल करण्यासाठी, त्याच्या संपत्तीची वाटणी करण्यासाठी आणि पुण्य भोगण्यासाठी येतात. या उलट जेव्हा एखाद्या माणसाच्या मागील जन्मातील पुण्य शिखरावर असतात, जेव्हा त्याने निस्वार्थपणे लोकांना मदत केलेली असेल, उपाशांना जेवण घातले असेल, एखाद्याचे अश्रू पुसले असतील, तेव्हा देव त्याला फल देण्यासाठी त्याच्या घरात मुलगी पाठवतो. मुलगी ही अशी आत्मा असते जिला तुमच्याकडून काहीही घ्यायचे नसते, उलट ती तुम्हाला सर्व काही देऊन जाते. म्हणूनच तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मुलगीच्या जन्मानंतर त्या घराची ऊर्जा, तिचा आभामंडल अचानक बदलून जातो. जो पिता आधी रागीट होता, तो आपल्या बाळाला उचलताच मेणासारखा विरघळतो. हा चमत्कार नसून त्या पवित्र आत्म्याचा प्रभाव आहे. मुलगी म्हणजे केवळ लक्ष्मी नव्हे. आपण शतकानुशतके ऐकत आलो की मुलगी घराची लक्ष्मी असते, पण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे,
गरुड पुराण आणि देवी भागवतीनुसार लक्ष्मी म्हणजे संतुलन, शांती, करुणा आणि चेतना ही लक्ष्मी. ती लक्ष्मी घरात कधीही टिकत नाही जिथे अपमान, शिव्याशाप, स्त्रीचा अनादर आणि स्वार्थ असतो. मुलगी लक्ष्मी म्हणजे देवाने तिला बदलाचा दूत बनवून पाठवले आहे. ती आपल्या पूर्वजन्मातील पुण्य घेऊन येते. तिच्या पावलांनी घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुम्ही अनेक कुटुंबे पाहिली असतील जी मुलीच्या जन्मापूर्वी कर्जात बुडालेली होती, पण मुलीच्या किलबिलाटानंतर व्यापार चालू झाला, प्रगती झाली. लोक याला योगायोग मानतात, पण शास्त्र हे पुण्याचे हस्तांतरण मानते. ती मुलगी आपल्या पुण्याचा हिस्सा पित्याला देऊन कुटुंबाला पोचते. मग मुलगीच्या जन्मावर शोक का? जर मुलगी इतकी पवित्र असेल तर काही ठिकाणी तिच्या जन्माला शोक का मानतात? काही ठिकाणी मुलीच्या जन्मानंतर पित्याचा चेहरा का उतरतो? तिला ओझे का मानतात? गरुड पुराणाचे कर्मसिद्धांत सांगते की ज्या घरात मुलगीबद्दल भीती, हुंड्याचा लोभ, स्त्रीबद्दल अनादर असतो तिथे उच्च आत्मा प्रवेश करत नाही. ती आत्मा माघारी जाते. मग तिथे जन्म घेते ती आत्मा जी मागच्या जन्मात त्या घराची शत्रू होती. मुलगीला ओझे समजणे म्हणजे आपलाच विनाश बोलावणे. अपवाद बदल घडवणाऱ्या मुली कधीकधी अत्यंत कठोर आणि लोभी कुटुंबातही एक शुद्ध मुलगी जन्मते जिथे तिला प्रेम मिळत नाही. अशी मुलगी बदल घडवणारी शक्तिशाली आत्मा असते. ती त्या अंधारात दीपवत उजेड पसरवते. आपल्या हसण्याने, प्रेमाने ती कठोर पित्याचे हृदय बदलते. ही मुलगी परीक्षा आणि वरदान दोन्ही असते. सर्वात गहन रहस्य, मुलगी म्हणजे पूर्वजन्माची आई. गरुड पुराण असेही सांगते की तुमची आजची मुलगी ही मागील जन्मात तुमची आई असू शकते, जिने तुमच्यासाठी सर्व काही केले, पण तुम्ही तिचे कर्ज फेडू शकला नाही. म्हणून निसर्ग तिला या जन्मात तुमची मुलगी बनवून पाठवतो, जेणेकरून आता पिता म्हणून तुम्ही तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. मुलगी म्हणजे तुमच्या भूतकाळाचा हिशेब आणि भविष्याचा विस्तार. मुलगीचा अनादर आत्मघातकी मूर्खपणा आहे. जर मुलगी पुण्य घेऊन येते तर तिला कमी लेखणे, तिच्या शिक्षणावर खर्च न करणे, तिला दुसऱ्याचे धन समजणे म्हणजे आपल्या भाग्याला लाथ मारणे. गरुड पुराण स्पष्ट सांगते की जो पिता आपल्या मुलगीच्या अश्रूचे कारण बनतो, तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतो, त्याच्या पुण्याचा लगेच नाश होतो. त्या घरातून लक्ष्मी आणि शांती कायमची निघून जाते आणि क्लेश, रोग, दारिद्र्य शिल्लक राहतात. लहान वयात जाणाऱ्या मुलींचे रहस्य. काही मुली लहान वयातच हे जग सोडून जातात. माता पिता भगवंताला शाप देतात. गरुड पुराण सांगते अशी आत्मा फक्त तेवढ्याच वर्षाचे कर्ज फेडण्यासाठी येते. ती एक गहन शिकवण देऊन परत जाते. ती तुमच्या वेदनेचे कारण नव्हे तर तुमच्या आत्म्याला मोहमायेतून मुक्त करण्याचे माध्यम असते. तर मुलगी फक्त देणगी नव्हे तर कर्मदायित्व आहे. मुलगीचा जन्म केवळ देवाची कृपाच नव्हे तर एक मोठी आध्यात्मिक जबाबदारीही आहे. पित्याचे कर्तव्य आहे की तिला उत्तम शिक्षण, सुरक्षा, स्वातंत्र्य आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा सन्मान द्यावा. जर मुलगीला भावासारखे हक्क ना मिळाले, तिच्या स्वप्नांचा अनादर झाला तर ते कुटुंब ती दैवी संधी गमावून बसते. गरुड पुराण म्हणते आत्मा आणि कुटुंब यांच्यात एक पवित्र करार असतो. पिता जेव्हा ही जबाबदारी पार पाडतो तेव्हा केवळ मुलगी मोठी होत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या नशिबाची पातळी उंचावते. मुलगी हा परमेश्वराचा सुंदर उपहार. मुलगी म्हणजे केवळ अपत्य नव्हे तर संस्कार आहे. ती दिव्य ऊर्जा आहे जी दारिद्र्य नष्ट करते. तुमच्या घरात मुलगी असेल तर आज रात्री तिला झोपलेले पहा आणि देवाचे आभार माना. ज्यांच्या घरात मुलगी नाही त्यांनी रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा, कारण हा सन्मार्ग पुढच्या जन्मातील तुमचे भाग्य ठरवेल. तर आजच्या युगामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद निर्माण न करता मुलगा जन्माला येणे हे तुमचे जर भाग्य असेल तर मुलगी जन्माला येणे हे तुमचे सौभाग्य आहे असे समजा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर हे सत्य तुमच्या हृदयाला
भिडले असेल, डोळ्यात पाणी आले असेल तर व्हिडिओला त्या पित्याला नक्की पाठवा जो रात्रंदिवस आपल्या मुलीसाठी मेहनत करतो. खाली अभिमानाने लिहा, मुलगी माझे वरदान आहे. आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप मुलीची खूप खूप काळजी घ्या. तुमचे अंगण नेहमी भरून राहू दे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.